प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. स्वीकारिले मी आज तुम्हाला मित्र म्हणून माझे. मित्र म्हणून माझे. मित्र म्हणून माझे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला मित्र म्हणून स्वीकारलेला आहे. कशासाठी? जीवन जगला जगात जरी का बनू नका जगाचे. मित्र म्हणून माझे. ह्या कडव्यामध्ये त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला मित्र म्हणून स्वीकारलेलं असेल तर ते अशासाठी की ह्या जगात राहायचं परंतु जगाचं व्हायचं नाही. पहिलं वाचन बघा. त्या पहिल्या वाचनामध्ये अलिशा संदेष्टा देवाचा माणूस एका घरासमोरून जात येत असतो. एका स्त्रीने ते पाहिलं आणि सहज त्याला आपल्याकडे जेवणासाठी बोलावलं. आणि म्हणून तो जेव्हा किंवा तिथून जायचा तेव्हा तो त्या घरी वळायचा. ती स्त्री त्याला जेवण द्यायची. तिने त्याच्या शारीरिक गरजांची जाणीव ठेवली. म्हणून त्याने नक्की काय केलं? तिच्या देखील जीवनातील काही गरजांची जाणीव ठेवली की घरामध्ये रांगतं बाळ दिसत नाही. आणि तिला एक प्रकारचं आश्वासन किंवा अभिवचन दिलं, पुढच्या वसंत ऋतूमध्ये तू पोटाशी बाळ धरणार आहेस. त्याच्या मागे काय नक्की दडलेला आहे? हा अलिशा म्हणजे एलिया संदेष्टाचा शिष्य. एलियाने 8 चमत्कार केले होते, अलिशाने 16 चमत्कार केले. परमेश्वराच्या आत्म्याचा दुप्पट वाटा त्याला मिळालेला. म्हणून जरी तो ह्या जगामधलं जीवन जगत होता तरी तो ह्या जगाचा झालेला नव्हता. त्याचा संबंध थेट परमेश्वराशी होता. म्हणून परमेश्वराच्या नजरेतून ह्या जगाकडे कसं पाहायचं, लोकांच्या गरजा कशा ओळखायच्या, ह्याची कला जणू काही परमेश्वराने त्याला दिलेली. मग त्याच्या जीवनात येऊन गेलेले त्याचे शिष्य असो, ती शूनेमकरीण स्त्री असो, विधवा असो, कोणाची जमीन असो, कोणाच्या जेवणाचा प्रश्न असो, 20 भाकरी घेऊन 100 लोकांना जेवण घालणं असो, अशा प्रकारचे अनेक चमत्कार अलिशा संदेष्टाने केलेले आहेत. इतकंच नाही तर अलिशा संदेष्टा मरण पावल्यानंतर त्याच्या थडग्याला प्रेताचा स्पर्श झाल्यामुळे मेलेला माणूस जिवंत झाल्याचा देखील चमत्कार घडलेला आहे. ह्याचा अर्थ काय आहे? की माणूस ह्या जगामध्ये असताना जगाचं बनायचं नाही, सर्वस्वी परमेश्वराचं बनायचं. अश्वत्था नावाचा एक वृक्ष असतो, त्याची मुळं स्वर्गात आणि फळं पृथ्वीवर असतात. मदर तेरेसांच्या कार्याविषयी कोणीतरी असंच म्हटलेलं की त्यांची मुळं स्वर्गात आणि त्यांची फळं पृथ्वीवर. दुसऱ्या वाचनामध्ये संत पॉल हाच विषय पुढे नेतो की आपल्यापैकी जितक्याने ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे तितक्याने त्याच्या मरणामध्ये, मृत्यूमध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे. म्हणजे बाप्तिस्म्याच्या वेळेला आपण काय होत असतो? ख्रिस्ताच्या मरणाशी एकरूप होत असतो. ते मरण अशा प्रकारचं आहे की शरीराने तो एकदाचाच मरण पावला, तो पुन्हा पुन्हा मेला नाही. त्याच्या एकाच मरणाने संपूर्ण जगामधील मरण नष्ट झालं. त्याच्या पुनरुत्थानात सहभागी होण्यासाठी बाप्तिस्मा घ्यायचा. म्हणजे जुन्या सगळ्या सवयी, ह्या जगातील सगळे आकर्षणं, आपल्या ह्या शरीराचे सगळे भोग, ह्या सगळ्यांना तिलांजली द्यायची आणि नेत्र पैल तिरी लावून ह्या जगामध्ये जीवन जगत राहायचं. एक वेगळाच आनंद.
आणि अशा प्रकारचा आनंद उपभोगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांना मार्गदर्शन करत आहे की जर असा आनंद उपभोगायचा असेल तर आई वडिलांचा, घरादाराचा, मुलाबाळांचा त्याग करावा लागतो. ह्याचा अर्थ असा आहे का की संन्यास घ्यायचा, जंगलात जाऊन राहायचं, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम अशा प्रकारचा प्रवास करायचा नाही. प्रवृत्ती जशी असते तशी निवृत्ती सुद्धा असते. म्हणून माणसाने निवृत्तीचा देखील कुठेतरी विचार करायला पाहिजे. थोडं थोडं हळूहळू सोडून द्यायचं आणि नेत्र पैलतिरी लावत राहायचं. त्याच्यासाठी काय करावं लागतं? ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की आपला क्रूस खांद्यावर घेऊन त्याच्या मागे जायचं. म्हणजे आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या इमाने इतबारे पार पाडत राहायचं. हा क्रूसाचा मार्ग माणसाला स्वर्गाकडे घेऊन जात असतो, परमेश्वराकडे घेऊन जात असतो. मग हा क्रूस आजाराचा असू शकतो, अपयशाचा असू शकतो, अपमानाचा असू शकतो, कर्जाचा असू शकतो, दुःख, चिंता, विवंचना, नैराश्य, अडीअडचणी, मोठमोठी जबाबदाऱ्या अशा प्रकारचा क्रूस असू शकतो. मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, अभ्यास हा त्यांच्यासाठी क्रूस असू शकतो. परंतु हाच क्रूस घेऊन जगाकडे कधी कधी पाठ फिरवून मोबाईलच्या खेळांमध्ये न रमता आपल्या अभ्यासाकडे अधिक लक्ष लावून स्वर्गाचं दार आपण गाठू शकतो. आणि म्हणूनच ह्या जगामध्ये असतानाच जीवन जगला जगात जरी का, बनवू नका जगाचे, अशा प्रकारचा मंत्र गिरवूया. प्रभूच्या पावलांवरती पाऊल टाकून चालूया. एक दिवस नक्कीच स्वर्गाचं सुख आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही, कारण त्या प्रभूने आपल्याला मित्र म्हटले आहे. त्या प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.